आपण आता दुसरीचं लेक्चर चालू करतोय. दुसरीच्या लेक्चरमध्ये आपलं हे तिसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण 1 ते 100 पर्यंतचे अंक ह्याच्यावर आधारित कुठले कुठले प्रश्न विचारले जातात ह्याच्यावर आपण संपूर्ण माहिती या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की 1 ते 100 मध्ये काय आहे. आपण पहिल्यांदा एकक शिकलो, चढता क्रम शिकलो, उतरता क्रम शिकलो, लहान संख्या, मोठी संख्या. जर तुम्हाला 2 अंक दिले असतील त्याच्यापासून संख्या कशी तयार करायची, लहानात लहान संख्या कशी तयार करायची, मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ह्याच्याविषयी आपण माहिती बघितली. आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर 1 ते 100 पर्यंतचे जे काही अंक आहेत त्यांच्याविषयी आपण काय घेणार आहोत तर माहिती घेणार आहोत. 1 ते 100 मध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊ की 1 ते 100 मध्ये काय असेल. पहिली कन्सेप्ट आहे समसंख्या. पहिल्यांदा काय माहिती पाहिजे तर समसंख्या माहिती पाहिजे. समसंख्या कुणाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. काय सांगितलं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. कसा भाग जातो? निशेष. निशेष म्हणजे काय? पूर्ण भाग जाणे. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. सर्व समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच असते. बघा ही कन्सेप्ट आहे, ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं की समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आता समसंख्या एकक स्थानी किती आहे? 8. समसंख्या एकक स्थान फक्त बघितलं 8. एकक स्थानी काय? 0. समसंख्या एकक स्थानी काय? 0. कुठली संख्या आली? समसंख्या आली. एकक स्थानी किती आहे? 2. कुठली संख्या आली? समसंख्या आली. एकक स्थानी किती आहे? 2. फक्त आपण बघताना काय बघतोय? एकक स्थान बघतोय. कुठल्याही संख्येचं कुठलं स्थान बघतोय आपण? एकक स्थान बघतोय. कुठलं स्थान बघतोय आपण? एकक स्थान. एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येलाच समसंख्या असे म्हणतात. बघा समसंख्या कॉन्सेप्ट कळाली की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. सर्व समसंख्या ना 2 ने निशेष भाग जातो. भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या आहेत? 2 ने निशेष. निशेष म्हणजे कसा भाग जातो? तर पूर्ण भाग जातो. सर्व समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार. सर्व समसंख्यांची बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, समसंख्याच असते. कुठली संख्या असते? फक्त समसंख्या असते. तुम्ही समसंख्यांची बेरीज करा, समसंख्यांची वजाबाकी करा, समसंख्यांचा गुणाकार करा, ह्याचं उत्तर नेहमी समसंख्याच येते. फॉर एक्झाम्पल 9 अधिक 2, 9 1 10 10. 9 अधिक 3, 9 10 11 12. आता मी ह्या दोन्ही घेताना विषम संख्या घेतल्या. काय सांगितलं? सर्व समसंख्यांची बेरीज. तुम्ही कुठल्या पण नैसर्गिक समसंख्या घ्या, कुठल्या पण नैसर्गिक समसंख्या घ्या, जसं की 2 अधिक 4 किती आली बेरीज? 6. बरोबर. म्हणजे समसंख्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल आणि गुणाकार असेल नेहमी समसंख्याच येते. विषम संख्यांच्या एकक स्थानी. आता ही समसंख्याची कन्सेप्ट संपली की ज्या संख्येच्या एकक स्थानी मला काय दिसेल? 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक दिसतील त्या संख्येला मी काय म्हणणार? समसंख्या. विषम संख्या काय म्हणतात की एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9. एकक स्थानी मी काय बघणार आहे? 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता माझ्याकडे 11 आहे, 11 एकक स्थान बघा 1 आहे, विषम संख्या. माझ्याकडे 13 संख्या आहे, 3 आहे, विषम संख्या. माझ्याकडे 17 संख्या आहे, एकक स्थानी 7 आहे, विषम संख्या. म्हणजे फक्त मी एकक दशक आहे, एकक स्थान सांगू शकते की ही संख्या कुठली आहे, सम आहे की विषम आहे. आता विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्या असते. विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्या असते. विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी काय असते? समसंख्या असते. आता 9 मधून 5 गेले, राहिले किती?
4. 4 ही कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. पुन्हा 9 मधून 3 गेले, राहिले किती? माझ्याकडे 9 आहेत, 9 मधून माझ्याकडनं 3 गेले, राहिले किती? 6. 6 ही कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. आता मी 9 अधिक 3 केलं तर किती उत्तर आलं? 12. 12 ही कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. म्हणजे विषम संख्यांची बेरीज वजाबाकी नेहमी समसंख्याच असते, समसंख्या असते. 2 कन्सेप्ट कळाले. 1 ते 100 आधारित आपण प्रश्न बघणार आहोत. त्यातली पहिली कन्सेप्ट मी शिकवली की समसंख्या कोणाला म्हणायचे, की एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ह्या संख्येला समसंख्या म्हणायचं. दुसरा आहे विषम संख्या, की एकक ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असले की त्यांना काय म्हणायचं? विषम संख्या. पुढे समसंख्या व विषम संख्या यावर आधारित प्रश्न कुठले येतात? की समसंख्या आणि विषम संख्या यावर आधारित प्रश्न कुठले आहेत ह्याच्याविषयी आपण पूर्णपणे माहिती घेऊया. खालीलपैकी कोणती समसंख्या आहे? प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणती समसंख्या आहे? समसंख्या असते, त्यांनी आपल्याला या गटामधली कुठली संख्या शोधायला हवी तर समसंख्या शोधायला सांगितली. समसंख्येची कन्सेप्ट कधी सुद्धा लक्षात ठेवायची. काय सांगते की एकक स्थानी 1, एकक स्थानी काय पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले की त्या संख्येला काय म्हणायचं? समसंख्या. चला प्रश्नाकडे जाऊया. एकक स्थानी किती आहे? 3. विषम संख्या. एकक स्थानी 3 विषम संख्या. एकक स्थानी 7 विषम संख्या. एकक स्थानी 0 समसंख्या. म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं आपलं? 40. 40 ही कुठली संख्या आहे तर समसंख्या आहे. पुढे पुन्हा 9 एकक स्थानी विषम संख्या, 2 एकक स्थानी समसंख्या, 7 एकक स्थानी विषम संख्या, 9 विषम संख्या. मग ह्याचं उत्तर काय आलं तर 42 ही कुठली संख्या आहे तर समसंख्या आहे. 42 ही कुठली संख्या असेल तर समसंख्या आहे. खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? आता विषम संख्या बघायची. हा गट दिलेला आहे. विषम संख्या सांगितली. एकक स्थानी 3 समसंख्या, एकक स्थानी 3 विषम संख्या, एकक स्थानी 8 समसंख्या, एकक स्थानी 0 समसंख्या, एकक स्थानी 4 समसंख्या. मग कुठली विषम संख्या आली की एकक स्थानी 3 असणारी कुठली आली? विषम संख्या आलेली आहे. घ्या. एकक स्थानी 2 समसंख्या, एकक स्थानी 8 समसंख्या, एकक स्थानी 6 समसंख्या, एकक स्थानी 1 विषम संख्या, एकक स्थानी 1 विषम संख्या. आता बघा मी बघताना फक्त एकक स्थान बघितलं. म्हणजे समविषमची जेव्हा आपण कन्सेप्ट बघतो तेव्हा एकक स्थानावर सगळ्यांनी एकक स्थानावर अवलंबून असतं की ही संख्या सम आहे की विषम आहे. किंवा आपण सांगतानाच व्याख्या काय सांगतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी काय सांगितले? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले की त्याला समसंख्या म्हणायचं. आणि विषम संख्येची कन्सेप्ट काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 1, 3, 5, 7, 9 हे अंक आले की त्या संख्येला विषम संख्या असे म्हणायचं. मग मी जे खालची उदाहरण आहे त्याच्यामध्ये फक्त बघितलं की एकक स्थानी कुठला अंक सम असला की सम, विषम असला की विषम. आता 40 नंतर येणारी समसंख्या कोणती? आता 40 नंतर येणारे, 40च्या नंतर येणारी आहे. अगोदर सांगितलं की 40च्या अगोदर येणारी नाही, तर 40 नंतर येणारी समसंख्या कुठली? आता 40 नंतर किती येतात? 41. एकक स्थानी 1 आहे ही कुठली संख्या आहे? विषम संख्या आहे. एकक स्थानी 2 आहे ही कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. मग 40 नंतर येणारी समसंख्या कुठली आहे तर 42. 40 ही ऑलरेडी समसंख्या आहे. 40 कशी संख्या आहे? समसंख्या आहे. पण त्या संख्येच्या 40 नंतर येते कुठली? 41 येते. 41 एकक स्थानी 1 आला ही कुठली संख्या आहे? विषम संख्या आहे. एकक स्थानी 2 आले कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. आलं उत्तर किती? 42. पुढे 5च्या पाड्यातील किती विषम संख्या आहे? आता 5चा पाडा असेल तर 5च्या पाड्यात एकूण टोटली किती विषम संख्या आहे? घ्या 5चा पाडा. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 85, 40, 5 9
45, 5 10 50. टोटली झाला 5चा पाढा. टोटल पाढा लिहिला मी सगळा 5चा. तर ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की 5च्या पाढ्यात किती विषम संख्या आहे, कुठल्या संख्या शोधायला लावल्यात, विषम संख्या. चला 5चा पाढा 1, 2 3 4 5. किती विषम संख्या आहेत? 5. किती विषम संख्या आहेत? 5. आता कसं काढ? आता विषम संख्येची कन्सेप्ट माहिती की ज्या संख्येच्या एकक स्थानी, काय सांगितलंय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 बरोबर. पण ह्यातले ऑलरेडी अंक किती आहेत? 5 आहेत बरोबर. अंक कुठला आहे? 5 आहे. 5 आहे. 5 आहे. मग बघा 1 इथं पण एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे, इथं पण एकक स्थानी कुठला अंक आहे? 5 आहे. इथे एकक स्थानी कुठला अंक आहे? 5. इथे एकक स्थानी कुठला अंक आहे? 5. म्हणजे टोटल अंक किती झाले? 1 2 3 4 5. म्हणजे विषम संख्या किती आहेत 5च्या पाढ्यामध्ये? 5. तसाच प्रश्न विचारला तुम्हाला की 4च्या पाढ्यामध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? 4च्या पाढ्यामध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? चला 4चा पाढा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40. किती विषम संख्या आहेत बघा. एकक स्थान फक्त बघायचं आपल्याला. 4 8 2 6 0 4 8 2 6 0. विषम संख्या आहे का? नाही. 4च्या पाढ्यामध्ये एकही विषम संख्या नाही. चला 3चा पाढा घेऊ. 3च्या पाढ्यामध्ये किती विषम संख्या आहेत आपल्याला बघायच्यात. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 7 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. सांगा किती विषम संख्या आहे? मोजा. 1 2 3 4 5 आणि 5. किती आहेत 3च्या पाढ्यामध्ये विषम संख्या? तर 5. आता त्यांनी मला सांगितलं 9च्या पाढ्यामध्ये टोटली विषम संख्या किती आहे? कितीच्या पाढ्यामध्ये? 9च्या. 9चा पाढा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 1 9 9 2 18 9 3 9 36 9 5 45 9 7 54 9 7 65. बरोबर आहे. 9चा पाढा झाला 9 1 9 9 2 18 9 3 27 9 36 9 5 45 9 54 9 7 63 9 8 72 99 81 9 10 90. ह्या इथपर्यंत पाढे लिहिताना आपल्याला त्यांनी काय सांगितले की 9च्या पाढ्यात टोटली किती विषम संख्या आहे? किती विषम संख्या आहेत 9च्या पाढ्यामध्ये? पाढा लिहिला, बघितलं 1 2 3 4 5. किती टोटली संख्या आहे? तर 5 ह्या संख्या काय आहेत? तर विषम संख्या आहेत. टोटली विषम संख्या किती आहेत? तर 5 विषम संख्या आहेत. पुढे आता 1 ते 100 अंक दिलेत त्यांनी आपल्याला. 1 ते 100 अंक दिलेत बरोबर. आता 1 ते 100 अंक जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके थांबा 9 पर्यंतच घ्या. इथपर्यंतच्या सर्व संख्या ह्या एकक असतात. म्हणजे एकट्या येतात. जोडीला कोण आहे का त्यांच्या? नाही, एकट्या येतात. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9. इथपर्यंतच्या संख्या नेहमी कशा असतात? एकट्या असतात, एकक असतात. इथून सुरुवात होती. कशाला सुरुवात होती? तर दशकाला सुरुवात होती. आणि दशक कुठे संपते? 99 पर्यंत दशक संपते. आणि 100 शतक इथून कशाला सुरुवात होती? तर शतकाला सुरुवात होती बरोबर. हे झालं एकक. 10 पासून 99 पर्यंत दशक आणि 100 ही संख्या घेतली तर शतक. आता त्यांनी प्रश्न विचारलाय की एक अंक किती वेळा येतो? 0 अंक किती वेळा? म्हणजे 1 ते 100 अंकावर आधारित प्रश्न. एक अंक किती वेळा येतो? 0 अंक किती वेळा येतो? 5 अंक किती वेळा येतो? एक तोच अंक डबल असणाऱ्या संख्या किती आहेत?
तोच अंक पुन्हा पुन्हा येतोय, अशा संख्या टोटली किती आहेत? चला करायची सुरुवात. एक अंकामध्ये सर्वात लहान संख्या कोणती? तर एक. तर एक अंक किती वेळा येतो? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. एक अंक किती वेळा येतो? तर 21 वेळा हा एक अंक येतो. किती वेळा अंक येतो? तर एक अंक हा 21 वेळा येतो. किती वेळा येतो? एक अंक हा 21 वेळा येतो. शून्य हा अंक किती वेळा येतो? बघा मी प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून चालले. एक अंक घेतला, एक अंक आपण सगळीकडनं मोजून घेतला, एक अंक आला माझा 21 वेळा. आता शून्य हा अंक किती वेळा येतो? चला काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. शून्य अंक किती वेळा येतोय माझा? 11 वेळा येतोय. म्हणजे 1 ते 100 जेव्हा मी विचार करते की 1 ते 100 मध्ये, तर 1 ते 100 मध्ये एक अंक येतो 21 वेळा, शून्य अंक हा 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळा येतो? 21 वेळा, आणि शून्य हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा. पुढे अशाच प्रकारचं आहे. 1 ते 100 मध्ये एक अंक आला 21 वेळा, शून्य अंक आला 11 वेळा. झालं. 1 ते 100 मध्ये एक अंक आला 21 वेळा, शून्य अंक आला 11 वेळा. आता पुढे प्रत्येक अंक बघायला पाहिजे की 2 अंक किती वेळा येतो, 3 अंक किती वेळा येतो, 4 अंक किती वेळा येतो, मोजायला पाहिजे ना. चला आपण मोजूया. चला 2 अंक मला मोजायचा आहे किती वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळा येतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हा 20. बरोबर. बघा मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 असा 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथला 20. टोटली 1 2 अंक हा 20 वेळा येतो. चला पुन्हा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. टोटली किती वेळा अंक आहे? 2 अंक हा किती वेळा आला माझा? 20 वेळा. जर मी 9 अंक मोजला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हा 20. म्हणजे 9 अंक पण किती वेळा येतोय? 20 वेळा. म्हणजे बघितलं का तुम्ही 1 ते 100 मध्ये कुठला कुठला अंक किती किती वेळा येतो. जर मी एक अंक घेतला तर तो 21 वेळा येतोय, शून्य अंक घेतला की 11 वेळा येतोय, आणि जर मी 2 अंक घेतला तर 20 वेळा येतोय. 9 अंक पण किती वेळा येतोय? 20 वेळा येतोय. म्हणजे 2 पासूनचे 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. कशामध्ये? तर 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 वर आधारित आपण प्रश्न बघतोय. तर 1 ते 100 मध्ये शून्य अंक 11 वेळा, एक अंक 21 वेळा, 2 अंक 20 वेळा, 9 हा अंक 20 वेळा. पुढे आता त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न काय विचारले ते बघूया. एक अंक किती वेळा येतो? आताच बघितलं किती वेळा येतो? 21 वेळा येतो. झालं माझं उत्तर. पाठ झाले ना. एक अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. शून्य अंक किती वेळा येतो? शून्य अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. शून्य अंक किती वेळा येतो? 11. शून्य वेळा येणार आहे का? 14 वेळा येणार आहे का? 12 वेळा नाही येणार ना. किती वेळा येणार आहे? शून्य अंक किती वेळा येणार आहे? तर 11 वेळा शून्य हा अंक येणार आहे.
1 ते 100 मध्ये सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? 1 ते 100 मध्ये सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? प्रश्न व्यवस्थित ऐका. 1 ते 100 मध्ये सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? 2 अंकांची सुरुवात मुळात कशापासून होते? 10 पासून. बरोबर. मग सर्वात लहान अंकी संख्या कुठली झाली आपली? 10. कुठली संख्या झाली? 10. का? तर सुरुवातच कशापासून होती बाळांनो? 2. सुरुवातच होती 10 पासून. 10 पासून सुरुवात होती. 99 ला संपतोय अंक, तर सर्वात लहान अंक कुठला आला? तर 10. ओके. 10 ते 99 पर्यंत शून्य अंक किती वेळा येतो? आता 10 ते 99 पर्यंत आपण मगाशी बघताना कुठून बघितलं? 1 पासून 100 पर्यंतच्या अंकांमध्ये जेव्हा आपण मोजतो तर शून्य अंक 11 वेळा येतो. मग यांनी प्रश्न काय विचारलाय की 10 ते 99 पर्यंत शून्य अंक किती वेळा येतो? चला 10 ते 99 पर्यंत काउंट करायचंय. 10 ते 99 पर्यंत आपल्याला अंक पॉइंट करायचे. ओके. 10 पासून सुरुवात करू. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. फक्त त्यांनी 99 पर्यंत सांगितलंय. 100चा उल्लेख केलेला नाही. 99 पर्यंत घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती वेळा आलेला आहे? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 वेळा आलेला आहे. आणि 1 ते 100 मध्ये किती वेळा आलेला आहे? तर 11. 9, 10, 11. बरोबर. तिकडचे 2 शून्य. बरोबर 9 वेळा आलेला. किती वेळा आलेला आहे? तर 9 वेळा आलेला आहे. किती वेळा बरोबर आलेला आहे? तर 9 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? 9 वेळा. काढलं आपण. कसं काढलं? 10 पासून 99 पर्यंत सांगितलं. फक्त 2 अंकी संख्येचा विचार केला. किती अंकी संख्येचा विचार केलाय? 2 अंकीचा. सुरुवातच किती होती? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बस इथपर्यंतच. ह्याच्या पुढे त्यांनी सांगितलं का आपल्याला? नाही. इथपर्यंत सांगितलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 1 ते 10 पासून 99 पर्यंतचा जर शून्य अंकाचा विचार केला तर शून्य अंक 9 वेळा येतो. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? कोणती? 3 अंकाची सुरुवातच आपल्याकडे 99 नंतर शेवटचा अंक कुठला येतो? 100. 3 अंकी संख्या कोणती आहे? तर 100. कोणती आहे? 100. 1 ते 100 मध्ये 2 अंकी किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? एक ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? आता मोजा. 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये. चला लिहूया. पहिल्यांदा किती येत आहे? 2. 2 नंतर 12. 12 नंतर 22. 22 नंतर 32. 42. 52. 62. 72. 82. 92. झालं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हे झाले आडव्या लाईनीने मोजलेले संख्या. आता उभ्या लाईनीमध्ये पण 2 येतोय. बरोबर. जसं की 21, 22. 22 झालं लिहून. 23, 24, 25, 26, 27, 28, 29. अजून एक अंक राहतो. ह्याच्या आधी येणारा 20. बरोबर. मग टोटल अंक झाले किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. टोटल अंक किती वेळा येतोय? 20 वेळा. कारण
1 ते 100 मध्ये किती वेळा अंक येतो? टोटली 20 वेळा अंक येतो. किती वेळा अंक येतोय? तर 20 वेळा अंक येत आहे. किती वेळा अंक येतोय? टोटली 20 वेळा हा अंक येतो. किती वेळा अंक येतोय? तर 20 वेळा अंक येतो. पुढे 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतोय? आता 1 ते 100 मध्येच बघायचंय, पण कुठला अंक बघायचाय? 9 हा अंक किती वेळा येतो? चला लिहा. पहिल्यांदा किती? 9, 9 नंतर 19, 19 नंतर 29, 39, 49, 59, 69, 89, 89, 99. जाऊ त्या पद्धतीने 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 99 घेतलाय आपण ऑलरेडी, आणि 90. 90 पण येतोय ना? मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती वेळा येतो? 20 वेळा येतोय. 1 ते 100 मध्ये 6 अंक पण किती वेळा येणार आहे? 20 वेळा येणार आहे. सगळे अंक 2 पासून 9 पर्यंतचे कुठलेही अंक घ्या, टोटली 20 वेळाच येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो, तर 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100चाच विचार करतो, 1 ते 100चीच कन्सेप्ट सांगते. पुढे त्याच्यानंतर जेव्हा 1 ते 100 मध्ये 6 अंक घेतो आपण, हा 6 अंक पण किती वेळा येतो? तर 20 वेळाच येतो. किती वेळा येतो? तर 20 वेळाच येतो. पुढे बघूया पुढची कन्सेप्ट काय. आता चित्रावरून आपल्याला काय करायचे आहेत? तर उदाहरणं सोडवायचे आहेत. तुम्हाला चित्र दिसतंय की रिक्षावर म्हणजे विद्यार्थी आहेत, ते रिक्षाने काय काय विद्यार्थी येतात, बसने विद्यार्थी येतात, सायकलवर विद्यार्थी येतात, आणि काय काय विद्यार्थी चालत येतात. ह्याच्यावर आधारित तुम्हाला काय विचारले जातात? तर प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारलाय की रिक्षाने येणारे विद्यार्थी किती, बसने येणारे विद्यार्थी किती, सायकलने येणारे विद्यार्थी किती, चालत येणारे विद्यार्थी किती. आता बघूया पहिल्यांदा संख्या ही नेहमी काउंट करून लिहू. कशी लिहूया? तर काउंट करून लिहू. किती विद्यार्थी आहेत रिक्षाने येणारे? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. रिक्षाने येणारे विद्यार्थी 5. बसने येणारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बसने येणारे विद्यार्थी किती आहेत? 7. सायकलवर येणारे 1, 2, 3, 4, 5, 6. 6. चालत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सगळ्यात जास्त विद्यार्थी चालत येतात. बरोबर आहे. किती जण आहेत असे? 8. व्यायाम चांगला होत असेल ना. सगळ्यात जास्त विद्यार्थी चालत येतात, जवळ राहत असते शाळेपासून, म्हणून चालत येतात. टोटली किती विद्यार्थी आहेत? 8. सायकलवर येणारे विद्यार्थी 6. बसने येणारे विद्यार्थी 7. आणि रिक्षाने येणारे विद्यार्थी किती आहेत? तर 5. झाली माहिती कळाली. आता प्रश्न बघूया. रिक्षाने येणारे विद्यार्थी किती आहेत? किती आहेत? चला 1, 2, 3, 4, 5. 5 विद्यार्थी येतात माझ्या रिक्षाने. रिक्षाने किती विद्यार्थी येतात? 5. बसने येणारे विद्यार्थी किती आहेत? किती विद्यार्थी आलेत बसने? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. टोटली 7 विद्यार्थी कशाने येतात? तर बसने येतात. सायकलने येणारे विद्यार्थी किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. आपण आधी पण आकडा लिहिलाय. टोटली विद्यार्थी किती आहेत? 6. आणि चालत येणारे विद्यार्थी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चालत येणारे विद्यार्थी किती आहेत? 8. मग तुम्हाला चित्ररूपामध्ये काय विचारतात? असेच प्रश्न विचारतात. क्रिकेट किती विद्यार्थी खेळतात? क्रिकेटचं चित्र जाईल. क्रिकेट किती विद्यार्थी खेळतात? फुटबॉल किती विद्यार्थी खेळतात? आंब्याची झाडे किती आहेत? चित्रामध्ये आंब्याची झाडे किती आहेत? मोजून लिहायची. फळाची झाडे किती आहेत? मोजून लिहायची. म्हणजे फळांमध्ये चिक्कू विचारतील, आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, फणस आहे. कुणाचं विचारतील की ह्याच्यामध्ये किती फळं आहेत?
सगळ्यात जास्त झाडं कुठली आहेत? आंब्याची आहेत, फणसाची आहेत, केळीची आहेत. कुठली झाडं सगळ्यात जास्त आहेत? सगळ्यात जास्त येणारे विद्यार्थी कसे विद्यार्थी सगळ्यात जास्त येतात? तर चालत विद्यार्थी कसे येतात? तर सर्वात जास्त विद्यार्थी कसे येतात? तर चालत येतात. चालत विद्यार्थी काय येतात? तर सर्वात जास्त विद्यार्थी हे नेहमी कसे येतात? तर चालत येत असतात. बघा, आजच्या टॉपिक मध्ये आपण काय काय शिकलो की पहिल्यांदा आपण 1 ते 100 वर आधारित प्रश्नसंख्या शिकलो की 1 ते 100 मध्ये काय आहे की समसंख्या कोणती आहे, विषम संख्या कोणती आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय शिकलो की 1 अंक किती वेळा येतो, 0 अंक किती वेळा येतो. त्याच्यानंतर बघितलं की 2 अंक किती, म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक किती वेळा येतो आपण काउंट करून दाखवलं. त्याच्यानंतर तुम्हाला चित्रावरून जे काही प्रश्न विचारतात तर त्याच्यामध्ये काय विचारतात की बाबा तुम्हाला चित्र दिलं जातं, एकूण टोटली झाडे किती आहेत, झाडे असतील, खेळ असेल किंवा एखादं चित्रकलेचं हे असेल, गणपती किती वेळा आलेला आहे, राधाकडे किती गणपती आहेत, मनोजकडे किती गणपती आहेत, सुरेशकडे किती गणपती आहेत. पुढे गणपतीची तुम्हाला जसं मी इथं स्माइल चित्र दिलं तसं गणपतीचं चित्र दिलं जाईल, विचारलं जाईल की राधाकडे किती गणपती आहेत, सुरेशकडे किती गणपती आहेत, सर्वात जास्त गणपती कोणाकडे आहेत. मग आपण काय करायचं, जे चित्र दिलं त्याचा आकडा पुढे मांडायचा आणि आपल्याला लगेच प्रश्नाचं उत्तर काय होतं सोप्या पद्धतीने मिळते. चला, थँक्यू.